आजची सर्वात महत्त्वाची बातमी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं नाव राहुल अंकुश राठोड। बंजारा समाजाची एक सामाजिक चळवळ आहे, त्या संघटनेच्या मी बंजारा ब्रिगेडचं महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे। पोहरा देवीचे काय आज म्हणजे पोहरा देवीला पूर्ण बंजारा समाज, पूर्ण भारतातून बंजारा समाज पोहरा देवीला त्या ठिकाणी रामनवमीच्या यात्रेनिमित्त तिथे बंजारा समाज येत असतो आणि आमचं संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आम्ही बंजारा जनजागृती मेळाव्याचे आयोजन आम्ही त्या ठिकाणी करतो आणि त्या ठिकाणी संपूर्ण बंजारा समाजाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमचे बंजारा ब्रिगेडचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आदरणीय रविकांत भाऊ राठोड हे पूर्ण समाजाला मार्गदर्शन त्या ठिकाणी करतात। काय श्रद्धा आहे सर, काय पावतात? बंजारा समाजाची श्रद्धा म्हटल्यावर आज तुम्ही जर बघितलं तर पोहरा देवी म्हणजे हा बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखला जातो। म्हणजे ज्या महामानवाला आम्ही मानतो, आमचे भगवंत आदरणीय म्हणजे आमचे शिवलाल महाराज हे बंजारा समाजाचं खूप मोठं आधारस्तंभ असल्या कारणाने पूर्ण बंजारा समाज त्या ठिकाणी पोहरा देवीला मानतो। किती वर्ष जुने सर मंदिर? मंदिर जवळपास 300 वर्षापूर्वीचं आमच्या शिवलाल महाराजांचा इतिहास आहे। त्या ठिकाणी शिवलाल महाराजांची समाधी असल्या कारणाने जवळपास त्या ठिकाणी 300 वर्ष त्यांना झालेले आहेत। सर पूर्ण माहिती द्या ना त्याच्याबद्दल। मंदिर म्हणजे बंजारा समाज हा लदनी करणारा समाज आहे। म्हणजे प्रत्येक व्यवसायाच्या निमित्त हा समाज प्रत्येक ठिकाणी लदनीच्या माध्यमातून गावोगावी फिरणारा समाज। आणि जर शिवलाल महाराजांची पार्श्वभूमी आपण बघितली तर शिवलाल महाराजांकडे जवळपास अनेक प्रकारचे असे गौदन होते की जे त्या ठिकाणी शिवलाल महाराज प्रत्येक ठिकाणी लदनीच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी फिरायचे। तर ज्या वेळेस समजा पोहरा देवीला शिवलाल महाराजांचं मुक्काम झालं त्यावेळेस तिथं शिवलाल महाराजांचं देहांत झाल्या कारणाने तिथं बंजारा समाजाची काशी म्हणून ते ओळखलं जातं। आपल्यासोबत कोण कोण आहे? माझ्यासोबत बंजारा ब्रिगेडचे आमचे मार्गदर्शक रविकांत भाऊ राठोड आहेत। माझ्यासोबत आमचे राज्याचे कार्याध्यक्ष किरण भाऊ पवार आहेत। माझ्यासोबत आमचे राज्याचे सचिव म्हणून पंडित भाऊ आहेत। आमचे काही बाकीचे सहकारी सुद्धा आमच्यासोबत आहेत। कोण कोण येईल सर मंदिर? त्या ठिकाणी आमचं बंजारा ब्रिगेडची पूर्ण टीम तर राहणारच, पण त्याच ठिकाणी बंजारा समाज पूर्ण राज्यातून, पूर्ण देशातून, तसेच आज आमचे काही बंजारा ब्रिगेडचे बाहेर देशातले काही लोक आहेत समजा, ते सुद्धा त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला येत आहेत। काय नवसाला पावती देवी? म्हणजे मला तरी वाटतं की बिना नवसाचा पावणारा देव म्हणजे आमचा शिवलाल महाराज क्या? असंच म्हणावं लागेल।